पूर्णा सहकारी साखर कारखाना कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित वसमतची 43वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। पतसंस्थेच्या या सभेत घेण्यात आलेले सर्व विषय सभासदांपुढे मांडण्यात आले आणि विशेष म्हणजे सर्वच विषयांना सभासदांनी मान्यता दिली। अशा प्रकारे ही वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। यावेळी पतसंस्थेचे सर्वच सभासद, संचालक मंडळ, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव उपस्थित होते। सभेविषयी बोलताना संचालक म्हणाले, पतसंस्थेचा कारभार पारदर्शक असून तो सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे चालत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। पूर्णा सहकारी साखर कारखाना कर्मचारी पतसंस्थेच्या 43व्या वार्षिक सर्वसाधारण सभा 30/9/2025 रोज मंगळवार सायंकाळी 5:15 संस्थेचे अध्यक्ष उमाकांत यशवंतराव गरोडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा 5:15 चालू झाली। या सभेमध्ये विषय आम्ही जवळपास 7 विषय होते। सभेपुढे 7 विषय वाचून दाखवले आणि पूर्णा सहकारी साखर कारखाना कर्मचारी पतसंस्था हे फक्त सभासद मेन केंद्रस्थानी ठरून ही संस्था सभासदांच्या आर्थिक अडचणी तात्पुरत्या पद्धतीने कशा सोडविता येईल या प्रश्नाने संचालक मंडळ आर्थिक संकटातून असताना सुद्धा या संस्थेनं बरंच म्हणजे या 2 वर्षाखाली जवळपास 1.5 लाखावरती आम्ही कर्ज 3.5 लाखावरती वाटप केलेलं आहे आणि यावर्षी बऱ्याच सभासदांनी असे संस्थेच्या सभासदांनी सूचना मांडल्या की आम्हाला लिमिट वाढ देण्यात यावी म्हणून। ते बी आम्ही प्रसार सभासदांना शब्द दिलेला आहे की आम्ही बँकेच्या संचालक मंडळाशी संपर्क करून थोडंफार सभासदांनी जर ठेवी आमच्याकडे जमा करायचे काही 50% लोकांनी आश्वासन दिलेलं आहे। जर आम्हाला फंड जर अवेलेबल झाला तर आम्ही मला निश्चित गॅरंटी आहे संचालक मंडळ की बाबा हे संचालक मंडळ हे व्यवस्थितरित्या ते पण पूर्ण करायला मागे पुढे पाहणार नाही। पूर्णा सहकारी साखर कारखाना कर्मचारी पतसंस्था ही सन्माननीय अखिल भारतीय राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब यांच्या विचाराच्या अधीन राहून ही संस्था त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत थोडंफार त्यांच्या पावलावरती काय पण थोडंफार का होईना पण थोडंफार त्या मार्गावरती संस्था प्रगतीपथावर आहे। हे फार महत्वाचे संचालक मंडळानं काम केलेलं आहे। यापुढे हे संचालक मंडळ एका असंच चांगल्या पद्धतीने काम करत राहील आणि जवळपास म्हणजे या वार्षिक सभेसाठी सर्व सभासदांना विषय वाचून दाखवण्यात आले, मागील सभेची इतिवृत्त वाचून दाखवले आणि सर्व सभासदांनी नफा तोटा पत्रक ताळेबंदास वाचून मान्यता दिली आणि पुढील 25/2025-26च्या अंदाजपत्रका सुद्धा मोठ्या संख्येने त्यांनी आम्हाला मंजुरी दिलेली आहे आणि बऱ्याच सभासदांनी काही आयत्या वेळेच्या प्रश्न विचारलेले होते ते आमचे अध्यक्ष उमाकांत यशवंतराव गरोडे साहेबांनी व्यवस्थितरित्या सर्व सभासदांचं समाधान होईल असे प्रश्नाचे उत्तर दिलेले आहेत। त्यामुळे पतसंस्थेच्या सभासदांनी मोठ्या उत्साहवर्धक वातावरणामध्ये सर्व आम्हाला विषय मंजूर आहेत असं सर्वांनी आम्हाला एक मंजुरी दिलेली आहे। यापुढे संस्थेच्या सभासदांचं संचालक मंडळ हे फार अत्यंत ऋणी राहील व त्या मोठ्या उत्साहाने संचालक मंडळ यापुढे कार्य करेल अशी मी संचालक मंडळाच्या वतीने एक सचिव पतसंस्थेच्या नात्यानं सर्व सभासदांचं मनापासून अभिनंदन करतो व आजची सभा ही अध्यक्षांच्या वतीनं खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असं मी सभासदांना जाहीर आव्हान केलंय। सभासदांनी स्वीकारले त्याबरोबर सर्व संचालक मंडळ उपस्थित राहिलं त्याबरोबर संस्थेचा सचिव यानंतर सर्व संचालक मंडळाचं अभिनंदन करतो व सर्व सभासदांचं मोठ्या मनानं दिल्यानं त्यांचं मोठ्या याच्यानं कौतुक करतो। एवढ्या मोठ्या संख्येने सर्व उपस्थित राहून या संस्थेच्या कामकाजाविषयी त्यांनी शोभा वाढवली त्यामुळे सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो व ही सभा अध्यक्षाची संपली असं जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।